नमस्कार मित्रांनो, मी बळीराम चाटे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आणि माझं गाव चिखली, तालुका अहमदपूर। आणि आज आपण आपल्या स्वतःच्या शेतामध्ये प्लॉटमध्ये उभा आहोत, सोयाबीनचा प्लॉट। जरा सोयाबीनचा प्लॉट दाखवा, इकडून पण दाखवा। आणि ह्या प्लॉटमध्ये आपण 2 वर्ष झालं आपल्या शेतामध्ये सेंद्रिय पद्धतीने इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट आपण वापरत आहोत। आणि आपल्या समोरच आपण व्हिडिओ लाईव्ह मध्ये पाहत आहोत की कसा नंबर 1 रिझल्ट आलेला आहे। त्याचबरोबर सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे। विषमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न करणं गरजेचं आहे। विषमुक्त शेती झाली आणि तरच विषमुक्त अन्न होईल, आणि विषमुक्त अन्न झालं तरच रोगमुक्त शरीर होऊ शकते। त्यासाठी आपण विचार केला की आणि ज्या त्या शेतकऱ्यांना विचार केला पाहिजे की आपल्या शेतामध्ये सेंद्रिय पद्धतीने, भरपूर शेतकरी म्हणतात की सेंद्रिय पद्धतीचे रिझल्ट नाहीत, पण तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने रिझल्ट आलेले आहेत। हे तर तुमच्या समोरच आहेत। आणि का तर जुन्या पद्धतीनं येत नव्हते रिझल्ट, पण आता नॅनो तंत्रज्ञानाचा विचार करून त्याच्यामध्ये जसमोनेटच्या आधारावर आपण आपल्या कंपनीनं इंडिया ॲग्रोने जे प्रोडक्ट काढलेले आहे त्याच्यापासून 100% रिझल्ट आहेत। इथे तर तुमच्या समोर आहेत। आणि रिझल्ट कशा पद्धतीनं आलेला आहे काय नाही पाहण्यासाठी आपल्यासोबत एक शेतकरी आलेले आहेत कोपरा गावचे। तर आपण त्याचं सुरुवातीला नाव विचारू। सर राम राम। राम राम, नमस्कार सर, तुमचं नाव सांगा। नाव गंगाधर बापूराव सूर्यवंशी, कोपऱ्याचं आहे। तर बघा, तर तुमची आणि आपली सोयाबीन तर एका दिवशी पेरलेली होती। हो, तर समजा तुमची सोयाबीन अशा पद्धतीने आहे का? नाही नाही, अशा पद्धतीची नाही। लोक म्हणतात की केमिकल युक्त त्याच फवारण्या केल्यानं जबरदस्त असे रिझल्ट येतात, पण तुम्ही तर 100% केमिकलच्याच फवारण्या केल्यात। मी सांगून तुम्हाला, पण तुम्ही ह्या इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले नाहीत, पण मी वापरले। तर तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्याला तुम्ही सांगू शकता? रिझल्ट आहे सर तुमच्या ह्याचा सोयाबीनचा, या औषधाचा रिझल्ट आहे। माझं सोयाबीन असं एवढं नाही, ह्याची फुटवे, ह्याची उंची जशी तुमची आहे का? नाही नाही। 25 दिवसाचं सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो। तर आपल्या समोरच रिझल्ट आहेत आणि भरघोस असं उत्पन्न घ्यायचं आहे तर संपर्क साधा। जय इंडिया ॲग्रो, जय MI लाईफस्टाईल।